मुंबईत मागील 2 दिवसांपासून रेड अलर्टनी पावसाने मुंबईला झोडपून काढलेले आहे। याच्यात अनेक सकल भागात जे ती मुंबईची तुंबई होताना पाहायला मिळते आणि अशातच मी सध्या सांताक्रूज परिसरातल्या एअर इंडिया कॉलनीतून हा आढावा घेतोय। आताही मी ज्या ठिकाणी चालतोय तिथे गुडघ्या इथपर्यंत पाणी आलेलं आणि इथून जसं जसं पावलं जी आहेत ती पुढच्या दिशेने जातात आहेत तसं तसा पाण्याचा ओघ जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। इथल्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे पाणी काही इमारतींच्या इतक्या जास्त वाढलेलं आहे की छातीपर्यंत पोहोचलेलं आहे। त्यामुळे अनेक मंडळी जी आहेत ती घरातच अडकून पडलेली पाहायला मिळतात। आता सुद्धा पाहिलं तर खरं तर गजबजलेली कॉलनी म्हणून असते ही, पण पाणी भरल्यामुळे कोणीही इथला नागरिक किंवा इथले रहिवासी जे आहेत ते आपल्या घराबाहेर पडत नाहीयेत, ते घराबाहेर पडणं टाळतात आहेत। त्यासोबतच समोर आपण जर पाहिलं तर महापालिकेचा पंप जो आहे तो पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात आलेला आहे, पण अद्याप परिस्थिती जी आहे ती जैसे ते तसेच आहे। विशेष म्हणजे की ही एअर इंडिया कॉलनी म्हणून ओळखली जाते। जी लोक जागतिक पर्यटन करतात त्यांना आता सध्या स्वतःच्या घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। माझ्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर शाळा आणि प्लेग्राऊंड आहे तो सुद्धा संपूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। काही स्थानिक मंडळी जी आहेत ती या ठिकाणी उभी आहेत, जी इथल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मदत करतात। खरं तर ही सगळी मंडळी ह्या कॉलनीतली नाही तर आजूबाजूच्या कॉलनीतली आहेत, पण इथल्या कॉलनीतल्या रहिवाशांनी यांना संपर्क साधला आणि आमची अगदीच बिकट परिस्थिती झाल्याची घटना सांगितली आणि त्याच्यानंतर ही सगळी मंडळी जी आहे ती मदतीसाठी ह्या ठिकाणी आलेली आहे। महापालिका प्रशासनाशी संपर्क करण्यात आलेला आहे, सोबतच स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क करण्यात आलेला आहे। त्यानंतर महापालिकेचा एक पंप या ठिकाणी पोहोचलेला आहे, पण अद्याप महापालिकेच्या पंपाकडूनही पाण्याचा निचरा जो आहे तो झालेला नाही। त्यामुळे नेमकी आता ही भरलेली एअर इंडिया कॉलनी हिच्यातलं पाणी सकल भागातलं पाणी कधी बाहेर निघणार हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, मागच्या 2 दिवसांपासून आपल्या स्वतःच्या घरात जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या या मुंबईकरांची या साठलेल्या पाण्यातून सुटका कधी होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय करमाळेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.